इथे कढई तापत ठेवली. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे. मी 2 पळ्या इथे तेल वापरणार आहे. आपण असं काहीतरी नाश्त्याचा पदार्थ करत असेल तर त्याला थोडंसं तेल जास्त टाकते मी. तर मी 2 पळ्या तेल टाकले. तेल आपलं छान तापलं की त्याच्यामध्ये मी ते 3 छोट्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. इथे लहान मुलंही खाणार आहेत म्हणून मी 3च घेतल्यात. तुम्ही जास्त घातल्या तरीसुद्धा चालतील. त्यानंतर मी इथे सफेद उडदाची डाळ घेतली. सफेद उडदाची डाळ आपल्याला छान अशी परतवून घ्यायची. तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण एक खायला अशी छान चव लागते. त्याची अशी दाताखाली ज्यावेळेस येते ना त्यावेळेस छान लागते. तर आपलं ते परतून झाल्याच्या नंतर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. तेही आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईकसुद्धा करा आणि कमेंट करा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. आणि तुम्ही रेसिपी कुठून बघताय हेही नक्की मला सांगा. तर हे बघा आपला कांदा छान परतून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आहे. ते मी एकच छोटा टोमॅटो घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर जास्त टाकला तरीसुद्धा चालेल, पण जास्त टोमॅटो टाकला की कसं खूप असा आंबटपणा येतो त्याला, त्याच्यामुळे मी जास्त नाही टाकला. एकच टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून. तर आता हाही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये वाटाणे किंवा मग शेंगदाणे तेही टाकले तरीसुद्धा चालेल, पण मी नाही टाकले ह्याच्यामध्ये. आपलं ते परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हळद टाकायची. ते छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे. तर आपल्याला आज उपमा करायचा आहे. अगदी झटपट होतो, जास्त काही सामानही लागत नाही आणि चवीला तर अप्रतिम होतं. नक्की करून बघा. तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. भाजून वगैरे घेतलेला नाही आहे, असाच घेतलेला आहे. तर हा रवा आपल्याला 1 मिनिटभरच ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी लगेच टाकायचं नाही आहे. 1 मिनिटभर आधी परतून घ्यायचं आहे असा, कारण आपण भाजून घेतलेला नाही आहे, त्याच्यामुळे असा 1 मिनिटभरच परतायचा आहे. जास्त वेळसुद्धा नाही परतायचं आपल्याला. तर हे बघा अशा प्रकारे परतून झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि हां, माझ्या रेसिपी तुम्हाला खरंच आवडतात की नाही हेही मला सांगा. आणि ही रेसिपी जर का तुम्ही केली, तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा मी आता इथे 1 तांब्याभर पाणी घेतलं आहे. 1 मोठा तांब्या पाणी घेतलं आहे. म्हणजे जसं की 1 वाटी जर रवा घेतला तर त्याला 2 वाट्या पाणी टाकायचं आहे आपल्याला. त्यानुसार तुम्ही पाणीचा अंदाज लावू शकता. तर हे बघा आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. कोथिंबीर लगेच टाकायची नाही आहे, कोथिंबीर लास्टला टाकायची. आणि मीठ वगैरे टाकलेलं आहे आपण आधीच. तर आता झाकण ठेवून आपण हे छान शिजवून घेऊया. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे उपमा एकदा करून बघा. खरंच खूप छान होतं चवीला. अगदी सोपी पद्धत आहे, जास्त काही सामानसुद्धा लागत नाही. तर हे बघा आपला उपमा अजून झालेला नाही आहे. थोडंसं पाणी ह्याच्यात जास्तीचं वाटतं आहे मला. तर अजून आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचं ह्याच्यावरती. आधी हे छान मिक्स करून घेऊया. आणि उपमा कसा जरा गरम असला की जरा असा ओलसरच दिसतो. ज्यावेळेस तो थोडासा नॉर्मल होतो की तो बरोबर असा म्हणजे असा सुक्का होतो. तर अजून आपण 2 मिनटं झाकण ठेवून ह्याला शिजवून घेऊया. 2 मिनटं झाकण ठेवून मी आता याला शिजवून घेतलेलं आहे. आता बघू शकता मी काढलं आहे परत झाकण. आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. तर आपला उपमा झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. मगाशी खूपच असा ओलसर होता, आता खूप कमी झाला आहे ओलसरपणा. अजून आपण गॅस बंद केल्याच्या नंतर 2-1 मिनटांनी अजून तो पूर्ण कमी होतो ओलसरपणा त्याच्यातला. तर आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर ही लास्टलाच टाकायची, आधी टाकायची नाही आहे. तर आता कोथिंबीर टाकल्याच्या नंतर छान आपण हे मिक्स करून घेऊया, म्हणजे जेणेकरून कोथिंबीर सगळीकडे लागेल. तर आता गॅस आपण आता बंद करायचे कोथिंबीर टाकल्याच्या नंतर तर तुम्हाला रेसिपी खरंच माझी आवडली आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा. तर आपली रेसिपी झालेली आहे, पाहू शकता गरमागरम उपमा झालेला आहे. कोणाकोणाला उपमा आवडतो मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, कमेंट करा.